वेलकम स्टुडंट्स. आपणा सर्वांचं फ्रेजेस पार्ट 3 मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रो, यापूर्वी आपण काही फ्रेजेस व्हर्बने सुरू होणाऱ्या फ्रेजेस पाहिल्या. यापूर्वी व्हर्बने सुरू होणाऱ्या फ्रेजेस पाहिल्या, त्याला व्हर्बल फ्रेजेस म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो, तुमच्या लक्षात येईल की या फ्रेजेस जर बघितल्या तर 4 पासून पुढचा जो भाग आहे तो फॉर, फ्रॉम, इन वगैरे आहेत, ऑन आहे, म्हणजेच प्रेपोजिशन सुरू होतात. म्हणून यांना काय म्हणणार आहे आपण? प्रेपोजिशनल फ्रेजेस. प्रेपोजिशनल फ्रेजेस असं म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? विल कॉल इट प्रेपोजिशनल फ्रेजेस. का प्रेपोजिशनल फ्रेजेस म्हणतो? कारण या फ्रेजेसची सुरुवात कशाने होते? प्रेपोजिशन्स होत नाही. याच्या अगोदर जे पाहिलं आपण ते कशाने होत होतं? व्हर्ब नव्हतं होतं. म्हणून त्यांना आपण काय म्हणायचं होतं? व्हर्बल फ्रेजेस. तर म्हणून याला विद्यार्थी मित्र याचं नाव दिलं आपण फ्रेजेस पार्ट 3. तर बघूया आपण यांचे मिनिंग बघूया. यांचे मिनिंग बघून आपल्याला त्यांचा वापर वाक्यात करायचा आहे. बघा, पहिली फ्रेज आहे टेक टू टास्क. ही टेक म्हणजे व्हर्ब आहे, हे पण व्हर्बल फ्रेज आहे, हे पण आणि हे पण 3 पहिल्या व्हर्बल फ्रेजेस आहेत. बाकीच्या प्रेपोजिशनल फ्रेजेस आहेत. येते लक्षात? तर बघूया याचा मिनिंग. टेक टू टास्क म्हणजे खरडपट्टी काढणे, रागवणे. काय? तुम्ही जर चुकीचं केलं तर तुमचे आई वडील, तुमची आई खरडपट्टी काढते, शिक्षक खरडपट्टी काढतात वर्गात बोललं तर. टेक टू टास्क म्हणजे टू स्कोल्ड, SCOLD, SCOLD. टू स्कोल्ड म्हणजे खरडपट्टी काढणे, रागवणे, जाम चिडणे. बघा, जसं की द टीचर टूक मी टू टास्क. बघा, द टीचर टूक मी टू टास्क when I did not pay attention. when I did not pay attention. जेव्हा मी लक्ष दिलं नाही तेव्हा शिक्षकांनी माझी खरडपट्टी काढली. नंबर 2, टू बी टेकन अबॅक. टू बी टेकन अबॅक म्हणजे टू बी सरप्राईज्ड. काय पाहिजे? टू बी सरप्राईज्ड. इथं बी पाहिजे. टू बी सरप्राईज्ड, आश्चर्यचकित होणे, आश्चर्यचकित होणे. आता बघा, टू बी टेकन म्हणजे हा पॅसिव्ह व्हॉइस आहे. जसं की आपण आय वॉज टेकन अबॅक. काय? आय, टू बी म्हणजे वॉज. आय वॉज टेकन अबॅक टू सी माय ओल्ड फ्रेंड अनएक्सपेक्टेडली. काय म्हणलो मी? आय वॉज टेकन अबॅक टू सी माय ओल्ड फ्रेंड अनएक्सपेक्टेडली. किंवा आपण म्हणू शकता माय मदर वॉज टेकन अबॅक टू सी माय रिझल्ट. टू सी माय रिझल्ट. माझा निकाल बघून आईला आश्चर्याचा धक्का बसला. नंबर 3, टू विन लॉरेल्स. टू विन लॉरेल्स. लॉरेल्स LAURELS म्हणजे टू विन ऑनर, सन्मान मिळवणे, मान मिळवणे, सन्मान मिळवणे. ऑनर म्हणजे सन्मान. बघा, हू डझंट वॉन्ट टू विन लॉरेल्स. हू डझंट वॉन्ट टू विन लॉरेल्स मी आहेच वापरलं वाक्य. किंवा एव्हरीबडी लव्ज टू विन लॉरेल्स. एव्हरीबडी लव्ज, वाक्य काय? एव्हरीबडी लव्ज टू विन लॉरेल्स. प्रत्येकाला सन्मान, बहुमान मिळवायला आवडतो. आता इथून पुढे सुरू झाले तो प्रेपोजिशनल फ्रेजेस आहेत. अनुक्रमे हे प्रेपोजिशन आहे फॉर, हे सगळे प्रेपोजिशन आहेत सगळ्या, फ्रॉम वगैरे. तर फॉर गुड म्हणजे कायमचे. फॉर गुड म्हणजे काय? कायमचे. फॉर एव्हर. फॉर गुडचा अर्थ काय विद्यार्थी मित्र? कायमचे, कायमचे. फॉर एव्हर एकच शब्द आहे, फॉर आणि एव्हर, तोडून नाही आहे. तर जसं की द ब्रिटिश लेफ्ट इंडिया फॉर गुड. काय? द ब्रिटिश लेफ्ट इंडिया फॉर गुड. याचा अर्थ ब्रिटिश लोक कायमचे भारत सोडून गेले. फॉर अ व्हाईल. फॉर अ व्हाईल म्हणजेच विद्यार्थी मित्रो फॉर अ शॉर्ट टाईम. फॉर अ शॉर्ट टाईम थोड्या वेळासाठी. बघा, आय टूक रेस्ट फॉर अ व्हाईल. काय?
आय टूक रेस्ट फॉर अ व्हाईल. ही फ्रेज आहे अशी बसते. फॉर अ व्हाईल मी थोड्या वेळाकरता विश्रांती घेतली. फॉर अ शॉर्ट टाईम म्हणजे थोड्या वेळाकरता. फ्रॉम हेड टू फूट. फ्रॉम हेड टू फूट. नखशिकांत. नखशिकांत डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत. याचा अर्थ काय? नखशिकांत पायाच्या नखापासून ते डोक्याच्या शेंडीपर्यंत. म्हणजे काय? फ्रॉम हेड टू फूट म्हणजेच फ्रॉम टॉप टू बॉटम. बघा, ही लुक्ड ॲट मी फ्रॉम हेड टू फूट फॉर अ व्हाईल. काय वाक्य आपलं? ही लुक्ड ॲट मी फ्रॉम हेड टू फूट फॉर अ व्हाईल. त्यानं क्षणभरासाठी माझ्या डोक्यापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत किंवा नखापर्यंत पाहिलं. फॉर वॉन्ट ऑफ म्हणजे चणचण भासणे, अभाव असणे. चणचण भासणे, अभाव असणे. इन अब्सेन्स ऑफ. बघा, यू कॅन कॉल मी फॉर वॉन्ट ऑफ एनिथिंग. तुला कशाची गरज असेल तर तू मला फोन करू शकतोस. यू कॅन कॉल मी फॉर वॉन्ट ऑफ एनिथिंग. तुला कशाची गरज भासली तर मला फोन कर. इन अब्सेन्स ऑफ च्या गैरहजेरीमध्ये अभाव असेल तर. फॉर द सेक ऑफ म्हणजे च्याकरिता, च्यासाठी. फॉर समबडी. फॉर द सेक ऑफ चा अर्थ च्यासाठी, च्याकरिता. फॉर समबडी. आय एम रेडी. बघा, मी तयार आहे. मी वाक्य सांगतोय. आय एम रेडी टू डू एनिथिंग फॉर द सेक ऑफ माय फॅमिली, माय कंट्री. दोन्हीपैकी एक लिहा. बघा, आय एम रेडी टू डू एनिथिंग. वाक्य काय? लिहून घ्यायचं आहे तुम्हाला वाक्य. प्रत्येक वेळेस वाक्य लिहून घ्यायचे आहेत. आय एम रेडी टू डू एनिथिंग फॉर द सेक ऑफ माय कंट्री. माझ्या देशाकरता मी काहीही करावयास तयार आहे. फ्रॉम फार अँड वाईड. फ्रॉम फार अँड वाईड म्हणजे फ्रॉम ऑल डायरेक्शन. सर्व दिशांनी, सर्व दिशांनी. चोहीकडून, सर्व बाजूनी. फ्रॉम फार अँड वाईड. बघा, पीपल केम फ्रॉम फार अँड वाईड टू अटेंड द प्रोग्राम. पीपल केम फ्रॉम फार अँड वाईड टू अटेंड द प्रोग्राम. कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी लोक चारी दिशेकडून आले, चोहीकडून आले. फ्रॉम फार अँड नियर याचाच अर्थ फ्रॉम फार अँड वाईड. ह्या दोघांचा अर्थ एकच आहे. बघा, फ्रॉम फार अँड नियर म्हणजे फ्रॉम एव्हरीवेअर, सर्वकडून, सगळीकडून. बघा, द पीपल केम फ्रॉम फार अँड नियर फॉर द प्रोग्राम. अशाच प्रकारचं वाक्य आहे. इन द लॉंग रन म्हणजे अखेरीस, फायनली, अखेरीस. इन द लॉंग रनचा अर्थ फायनली, अखेरीस, सरते शेवटी. बघा, इन द लॉंग रन इंडिया कुड डिफीट पाकिस्तान. इन द लॉंग रन इंडिया कुड डिफीट पाकिस्तान किंवा इंडिया कुड डिफीट पाकिस्तान इन द लॉंग रन. इन शॉर्ट म्हणजे थोडक्यात बोलायचं झालं तर, स्पीकिंग ब्रीफली, थोडक्यात बोलायचं झालं तर. इन शॉर्ट, आय एम नॉट इंटरेस्टेड इन धिस सब्जेक्ट. इन व्हेन म्हणजे निरर्थक, व्यर्थ. इन व्हेन, व्यर्थ, वाया जाणे. विदाउट सक्सेस. बघा, ही स्टडीड हार्ड बट इट वॉज इन व्हेन. ही स्टडीड हार्ड बट इट वॉज इन व्हेन. पण ते निरर्थक होतं. इन्स अँड आउट्स म्हणजे कम्प्लीट फॅक्ट्स. काय? इन्स अँड आउट्स, कम्प्लीट फॅक्ट्स म्हणजे खाचे खोडे, बारकावे, कम्प्लीट फॅक्ट्स. बघा, वी शुड नो इन्स अँड आउट्स ऑफ अ बिझनेस टू वर्क कॉन्फिडेंटली.
आत्मविश्वासानं काम करायचं असेल तर आपणाला धंद्यातील खाचाखोडी माहीत असणं गरजेचं आहे. वी शूड नो इन्स अँड आउट्स टू रन द बिझनेस कॉन्फिडंटली. बघा, ऑन हॉप ऑफच्या वतीने, ऑन हॉप ऑफच्या वतीने म्हणजेच ऑन द साईड ऑफच्या वतीने. आय एम टॉकिंग ऑन बिहाफ ऑफ माय स्कूल. आय एम टॉकिंग ऑन बिहाफ ऑफ माय स्कूल. मी माझ्या शाळेच्या वतीनं बोलत आहे. इन्स्टेड ऑफच्या ऐवजी, इन्स्टेड ऑफच्या ऐवजी ऑन द प्लेस ऑफ. यू कॅन यूज धिस वर्ड इन्स्टेड ऑफ वर्क. वर्क या शब्दाच्या ऐवजी हा शब्द वापरू शकता. किंवा द प्रोनाउन इज यूज्ड इन्स्टेड ऑफ नाउन. कळतंय? इन्स्टेड ऑफ म्हणजे च्या जागी. बघा, द वर्ड यूज्ड इन्स्टेड ऑफ नाउन इज कॉल्ड अ प्रोनाउन. इनस्पाइट ऑफ म्हणजे तरी देखील, हा व्यवहार तरी देखील. इनस्पाइट ऑफ हार्ड वर्क ही फेल्ड. इनस्पाइट ऑफ हार्ड वर्क ही फेल्ड म्हणजे कष्ट करून देखील तो अयशस्वी झाला. इनस्पाइट ऑफ रनिंग फास्ट ही कुड नॉट कॅच द ट्रेन. इनस्पाइट ऑफ रनिंग फास्ट ही कुड नॉट कॅच द ट्रेन. यानंतरचा भाग आहे इन ऑर्डर टू. च्यासाठी, च्याकरिता. इन ऑर्डर टू म्हणजे च्यासाठी, च्याकरिता. विथ द पर्पज ऑफ. आय हॅव कम टू यू इन ऑर्डर टू हेल्प मी. आय हॅव कम टू यू इन ऑर्डर टू हेल्प मी. इन द निक ऑफ टाईम. इन द निक ऑफ टाईम म्हणजे अगदी वेळेवर. इन द निक, NICK, निक ऑफ टाईम, अगदी वेळेवर, जस्ट इन टाईम. युअर हेल्प गॉट मी इन द निक ऑफ टाईम. बघा, युअर हेल्प गॉट मी, GOT गॉट मी इन द निक ऑफ टाईम. तुझी मदत मला अगदी वेळेवर मिळाली. इन ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे इन रायटिंग. इन ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे इन रायटिंग, लेखी स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा बघा, टेक टू टास्क, टू स्कोल्ड, रागवणे, खरडपट्टी काढणे. टू बी टेकन अबॅक म्हणजे टू बी सरप्राईज्ड, आश्चर्यचकित होणे. टू विन लॉरेल्स, टू विन ऑनर, बहुमान मिळवणे, सन्मान मिळवणे. फॉर गुड, कायमचे, फॉर एव्हर. फॉर अ व्हाईल, थोडा वेळ, क्षणभरासाठी. फॉर अ शॉर्ट टाईम. फ्रॉम हेड टू टॉप, नखशिकांत. फ्रॉम टॉप टू बॉटम, डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत. फॉर वॉन्ट ऑफ, ची चणचण भासल्यास, चा अभाव असल्यास. इन अब्सेन्स ऑफ. फॉर द सेक ऑफ, च्या करिता, च्यासाठी. फॉर समबडी. फ्रॉम फार अँड वाईड म्हणजे चोहीकडून, सगळीकडून, चारी दिशाकडून म्हणजे फ्रॉम ऑल डायरेक्शन्स. नेक्स्ट, फ्रॉम फार अँड नियर, फ्रॉम एव्हरीवेअर, सर्वकडून. इन द लॉंग रन, अखेरीस, फायनली. इन शॉर्ट, थोडक्यात. स्पीकिंग ब्रीफली. इन व्हेन, निरर्थक, विदाउट सक्सेस. इन्स अँड आउट्स, खाचाखोडी, बारकावे, खाचाखोडी किंवा बारकावे, कम्प्लीट फॅक्ट्स. ऑन बिहाफ ऑफ, च्या वतीने. ऑन द साईड ऑफ, इन्स्टेड ऑफ. ऑन द प्लेस ऑफ, च्या जागी, च्या ऐवजी. इन्स्पाइट ऑफ म्हणजे तरी देखील, हा व्यवहार. इन ऑर्डर टू म्हणजे च्याकरिता. विथ द पर्पज ऑफ. इन द निक ऑफ द टाईम, इन द निक ऑफ टाईम, अगदी वेळेवर, जस्ट इन टाईम. इन ब्लॅक अँड व्हाईट, लेखी स्वरूपात. इन रायटिंग, इन रायटिंग. बघा, याच्यानंतर पुढचा भाग आपण बघतोय नंबर 21. काय? कित अँड किन, KITH, कित अँड किन, सगळे सोयरे. सगळे सोयरे, नातेवाईक, त्याला म्हणतो
क्लोज रिलेटिव्स. जसं की आपण उदाहरण कसं बघायचं बघा. ऑल किथ अँड कीन अटेंडेड हिज मॅरेज प्रोग्रॅम. ऑल ऑफ हिज, किंवा आपण वाक्य म्हणतोय ऑल ऑफ हिज किथ अँड कीन अटेंडेड हिज मॅरेज प्रोग्रॅम. नेक्स्ट आहे ऑन द कॉन्ट्ररी. ऑन द कॉन्ट्ररी म्हणजे या उलट पक्षी. अगेन्स्ट व्हॉट वॉज एक्सपेक्टेड, अपेक्षा केली त्याच्या अगदी उलट. बघा, ही ऑलवेज डज, किंवा दुसरं वाक्य करता येईल बघा. आय आस्क्ड हिम टू हेल्प मी. ऑन द कॉन्ट्ररी ही स्टार्टेड अब्युजिंग मी. आउट ऑफ पॉकेट म्हणजे पैशाची चणचण. आउट ऑफ पॉकेट पैशाची चणचण. हॅविंग नो मनी. नाओडेज वी आर आउट ऑफ पॉकेट. नाओडेज वी आर आउट ऑफ पॉकेट, सो वी आर इन सर्च ऑफ जॉब्स. वन्स फॉर ऑल म्हणजे फॉर एव्हर, कायमचे. आय विल लिव्ह धिस सिटी वन्स फॉर ऑल. आय विल लिव्ह धिस सिटी वन्स फॉर ऑल. पार्ट अँड पार्सल म्हणजे वेगळा न करता येणारा. अँड इनसेपरेबल पार्ट, सेपरेबलच्या विरुद्ध इनसेपरेबल. जसं की बघा, रिक्रिएशन इज पार्ट अँड पार्सल ऑफ आवर लाईफ. रिक्रिएशन इज पार्ट अँड पार्सल ऑफ आवर लाईफ म्हणजे रिक्रिएशनचा अर्थ कळतो तुम्हाला. काय रिक्रिएशन? रिक्रिएशन म्हणजेच कर्मणूक हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, घटक आहे. ऑन अकाउंट ऑफ म्हणजे बिकॉज ऑफ, च्यामुळे. ऑन अकाउंट ऑफ हेवी रेन ही कुड नॉट अटेंड द प्रोग्राम. ऑन अकाउंट ऑफ हेवी रेन ही कुड नॉट अटेंड द प्रोग्राम. अप्स अँड डाऊन्स याचा अर्थ आहे गुड अँड बॅड एक्सपिरियन्स. चांगले वाईट दिवस, चांगले किंवा वाईट दिवस, सुखदुःखे. हां बघा, ओल्ड पीपल हॅव एक्सपिरियन्स्ड मेनी अप्स अँड डाऊन्स इन देअर लाईफ. ओल्ड पीपल हॅव एक्सपिरियन्स्ड मेनी अप्स अँड डाऊन्स इन देअर लाईफ. बघा, किथ अँड कीन म्हणजे सगळे सोयरे, नातेवाईक, क्लोज रिलेटिव्स. ऑन द कॉन्ट्री या उलट पक्षी. ऑन द अगेन्स्ट व्हॉट वॉज एक्सपेक्टेड, आउट ऑफ पॉकेट पैशाची चणचण, पैशाचा अभाव. हॅविंग नो मनी, वन्स फॉर ऑल कायमचे, फॉर एव्हर. पार्ट अँड पार्सल अविभाज्य घटक. अँड इन्सेपरेबल पार्ट. ऑन अकाउंट ऑफ च्यामुळे, बिकॉज ऑफ. अप्स अँड डाऊन्स सुखदुःखे, चढ उतार म्हणजे गुड अँड बॅड एक्सपिरियन्स. तर इथं हा होमवर्कचा भाग आहे, तुम्हाला तो करायचा आहे. एका बाजूला मी फ्रेजेस दिलेत, एका बाजूला त्याचा अर्थ दिला आहे. पहिली फ्रेज आहे, इथं ए आणि इथं बी आहे. फर्स्ट फ्रेज इज टू टेक आफ्टर, टू टेक डाऊन दुसरी फ्रेज आहे. तिसरी फ्रेज आहे टू टेक ऑफ, आणि चौथी फ्रेज आहे टू टेक इन. एका बाजूला दिले टू डिसीव, बी दिले टू रिमूव्ह, सी दिले टू रिझेंबल, आणि डी दिले टू राईट डाऊन. तर विद्यार्थी मित्र, मी फ्रेजेस दिलेत, त्या फ्रेजेसचा अर्थ बघायचा आहे. त्या अर्थानुसार तुम्हाला हे शोधता येईल. हे अर्ध्या मार्काला अशा प्रकारे तुमच्या लेसनमध्ये असणाऱ्या फ्रेजेस देतात आणि त्याच्या अर्थ देतात. आणि अशा प्रकारे मॅच द पेअर्स या नावाचा एक प्रश्न विचारला जातो, किंवा तुम्हाला यांचा वापर तुमच्या स्वतःच्या वाक्यात करायचा असतो. तर मी आशा करतो तुम्हाला फ्रेजेस हा टॉपिक खूप आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही याचा अभ्यास पुन्हा करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. याशिवाय आणखीन काही रेफरन्स बुकमधून वेगळ्या प्रकारच्या फ्रेजेस काढा. या फ्रेजेस मी महत्त्वाच्या फ्रेजेस आहेत, ज्या की तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पुन्हा वापरले गेलेले आहेत. म्हणून या फ्रेजेस मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत. तुम्ही प्रथम काय करायचं आहे, त्या फ्रेजेस लिहून घ्यायचे आहेत. 3 पार्टमध्ये आपण विभागणी केली. फ्रेजेस नावाचा टॉपिक आपण 3 दिवस बघतोय, 3 व्हिडिओमध्ये रूपांतर केले. त्याचं
पार्ट फर्स्ट, पार्ट सेकंड आणि आज पार्ट थर्ड पाहिला. तर हे तिन्ही पार्ट तुम्ही व्यवस्थित पुन्हा पुन्हा अभ्यासा, जेणेकरून तुम्हाला यांचे खूप चांगल्या प्रकारचे अर्थ कळतील. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका.